गुड आफ्टरनून टू ऑल. गुड आफ्टरनून. चला लवकर पटकन. ठीक आहे, करायचं मग सेशन स्टार्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय स्टार्ट केलं होतं? नदी प्रणाली. ठीक आहे, आपण सगळ्यात आधी भारतातील ज्या नद्या आहेत, भारतातील नद्या त्या कव्हर केल्या. नेक्स्ट आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, ठीक आहे, हे आपण कव्हर केलेल्या आहेत. येस, गुड आफ्टरनून. ठीक आहे, एक क्विक रिव्हिजन घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिले गोदावरी. ठीक आहे, गोदावरी मध्ये आपण पाहिलं गोदावरी नदीचं खोरं किती उपखोऱ्यांत विभागलेलं आहे. गोदावरी नदीचं खोरं किती उपखोऱ्यांमध्ये विभागलेलं आहे. येस, गुड आफ्टरनून प्रफुल्ल. गुड आफ्टरनून विकास. चलो सांगा, गोदावरी नदीचं खोरं किती उपखोऱ्यांमध्ये विभागलेलं आहे? गोदावरी नदीचं खोरं किती उपखोऱ्यांमध्ये विभागलेलं आहे? किती? 8. 8 उपखोरे आहेत. कोणकोणती आहेत? पहिलं गोदावरीचं मुख्य. येस. नेक्स्ट मांजरा. बरोबर. नंतर येस दक्षिण पूर्णा. नेक्स्ट पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे, इंद्रावती. यस, 8 उपखोऱ्यांमध्ये. 8 विकास, 7 नाही. नेक्स्ट सांगा, गोदावरी नदी. ठीक आहे, हा इकडे हे लक्षात ठेवायचं, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा यांच्या यांच्या एकत्र ह्यालाच आपण काय बोलतो? प्राणहिता. बरोबर. नेक्स्ट मग आपण पाहिली भीमा. ठीक आहे, 3 नंबरला आपण पाहिली कृष्णा. ठीक आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे? जायकवाडी. नेक्स्ट अवघड विचारते थोडस. जायकवाडी कोणत्या नदीवरती आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे? येस, इंद्रावती. बरोबर. जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी. पटपट आन्सर द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगा पूर्णा नदीचा उगम, दक्षिण पूर्णा जी आहे तिचा उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो? ठीक आहे, उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो? दक्षिण पूर्णाचा उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो? यस, गोदावरीवरती आहे. पुढचं सांगायचंय, दक्षिण पूर्णाचा उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो? 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 दक्षिण पूर्णा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगेत होतो?
दक्षिण पूर्ण. Let us. ठीक आहे, आपण क्विकली रिवाइज करू. दक्षिण पूर्णाचा उगम कुठे होता? दक्षिण पूर्ण अजिंठा डोंगररांग. ठीक आहे, येस. दक्षिण पूर्णाचा उगम कुठे होता? अजिंठा डोंगररांग. येस, अजिंठा डोंगररांग. ठीक आहे, क्विकली आपण रिवाइज करू सगळे. नदीचं कालचं कोणता कलर घेऊ? येलो, ग्रीन. ठीक आहे, हे पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण गोदावरी पाहिली. येस, गोदावरीच्या उपनद्या सांगायच्यात पटपट पटपट. ठीक आहे, गोदावरीचा उगम पाहिला नाशिक त्र्यंबकेश्वर. गोदावरीचा लांबी किती आहे? एकूण लांबी किती आणि महाराष्ट्रात लांबी किती आहे? एकूण लांबी किती आहे गोदावरीची? हा, टोटल लांबी गोदावरीची एकूण लांबी किती आहे? किती आहे? 1465 किलोमीटर. आणि महाराष्ट्रात 862 868 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, दररोज रिवाइज करायचं आहे. या 1465 आणि महाराष्ट्रात 868. एकूण खोऱ्याचा विस्तार किती आहे तिचा? क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ ती व्यापते? अप्रॉक्सिमेटली सांगितलं होतं ना? किती आहे? 3 लाख. किती? 3 लाख. आणि हे 1.5 लाख. 1,53,000. आणि हे 3 लाख. 3,13,000. येस, 1,53,000च्या आसपास. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. येस येस, बरोबर. महाराष्ट्र 668, सॉरी, किलोमीटर. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, तर झालं, उगम झाला. त्याच्यानंतर काय झालं? क्षेत्रफळ, लांबी. ठीक आहे, आता काय लक्षात ठेवायच्यात? उपनद्या. ठीक आहे, तर खालून सगळ्यांनी कोणत्या साईडनं? उजव्या साईडच्या उपनद्या. खालून प्रवरा, नंतर मुळा नाही, मुळा प्रवराची आहे. हा, मुळा प्रवराला मिळते. प्रवरा पुढे गोदावरीला मिळते. ठीक आहे, खाली त्याच्यानंतर सिंदफणा. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे मांजरा. ठीक आहे, इकडे मांजरा. ठीक आहे, आणि वरून कोणत्या येतात मग? शिवना. ठीक आहे, शिवना. त्याच्यानंतर दूधना दक्षिण पूर्णाला मिळते. त्याच्यानंतर पूर्णा, दक्षिण पूर्ण. ठीक आहे, आणि वरून इकडनं येते प्राणहिता. ठीक आहे, आणि इकडनं इंद्रावती. ठीक आहे, एवढी गोदावरी. नांदेडमध्ये कोणतं धरण आहे गोदावरीवरती? विष्णुपुरी. ठीक आहे, विष्णुपुरी धरण. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलेला दक्षिण पूर्णा. 8 खोरे आहेत गोदावरीची. त्याच्यामध्ये दक्षिण पूर्णा कुठे उगम पावते पाहिलं आपण? अजिंठा डोंगररांग. ठीक आहे, त्याच्यानंतर तिच्या उपनद्या. इकडनं गिरजा. त्याच्यानंतर इकडनं खाली आल्यावर दूधना, वरून खेळणा. इकडनं खेळणा. ठीक आहे, एवढं झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं मग इकडे पैनगंगा.
पैनगंगा आणि वर्धा कुठे एकत्र येतात चंद्रपूरमध्ये? घुगुस या ठिकाणी. ठीक आहे. मग पैनगंगा उगम कुठे पावते? येस, पैनगंगा अजिंठा डोंगरांमध्ये उगम पावते. बुलढाणा. तिच्या उपनद्या कयाधू. ठीक आहे. वरून अडाण, त्याच्यानंतर अरुणावती. पाहायचं क्विकली. यस, ठीक आहे. अडाण झालं, अरुणावती आहे, अरुणावती. ठीक आहे. सो अशा उपनद्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं वर्धा. वर्धा आणि वैनगंगा कशा आहेत? उत्तर दक्षिण वाहत आहेत. त्याच्यानंतर खाली प्राणहिताचं एवढं खोरं प्रश्न विचारला होता. इंद्रावतीचं महाराष्ट्रातलं एवढं खोरं. ठीक आहे. गडचिरोलीला दोन्ही बाजूने पाहायचं. इकडनं इंद्रावती प्राणहिता वाहती आणि या साईडनं इंद्रावतीने बॉर्डर केलंय आणि खालून गोदावरी आहे. प्राणहिता, पूर्वेला इंद्रावती आणि खाली गोदावरी. ठीक आहे. येस. नेक्स्ट आपण पाहिलं मग भीमा नदी. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर भीमा इकडे खाली कर्नाटक मध्ये कृष्णाला मिळते. कोणत्या ठिकाणी? कोणत्या ठिकाणी भेटते? कृष्णा आणि भीमाचा संगम कुठे होतो? पुरगुडी, कर्नाटक, रायचूर जवळ. ठीक आहे. रायचूर जवळ कुरगुडी, कर्नाटक या ठिकाणी उगम होतोय. यस. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर भीमा नदीच्या उपनद्या खालून इंद्रायणी, मुळामुठा, त्याच्यानंतर नीरा, त्याच्यानंतर मान आणि वरून येणारी घोड आणि तीना. ठीक आहे. डायग्राम काढले असतील एकदा? काढल्यात. हा, बघायच्यात फक्त, म्हणजे आपण पुढे जाऊ. नेक्स्ट आपण कृष्णा पाहिली. येस, कृष्णा. कृष्णाच्या उपनद्या वेण्णा, त्याच्यानंतर कोयना, वारणा, त्याच्यानंतर पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा. ठीक आहे. वरून येणारे येरळा आणि यस, मान इकडे ती भीमाची मान. ठीक आहे. पुढे जाऊन मग याला मिळते. कुणाला? त्याच्यानंतर येस, या सगळ्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. ठीक आहे. गोदावरी नदीचा खोऱ्याचा आकार कसा आहे? येस, नरसाळ्या सारखा. ठीक आहे. येस, बरोबर पायल. ठीक आहे. त्याच्यानंतर मांजरा नदीवरती कोणता डॅम आहे? इथे मांजरा नदीवरती इथे कोणता डॅम आहे? निजाम सागर. कुठे? तेलंगणा. ठीक आहे. मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? मांजरा उगम कुठे पावते आधी? बालाघाट डोंगर रांग. ठीक आहे. मांजराच्या उपनद्या तेरणा, सारखं सारखं विचारलंय, बघितलं आपण. तेरणा. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंडी आणि मन्याड. मन्याड. ठीक आहे. आणि मग मांजरा गोदावरीला जाऊन मिळते. ठीक आहे. एवढं लक्षात आलंय? ठीक आहे. जायचं पुढे मग. यस. मग गोदावरी खोरे पाहिलं आपण, भीमा पाहिलं, कृष्णा पाहिलं. ठीक आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा पण पाहिलं आपण. ठीक आहे. आता दुसरं इम्पॉर्टंट खोरं राहिलं, तापी, पूर्णा, खोरे. ठीक आहे. तापी, पूर्णा, खोरे. ठीक आहे. आता तापी ही कशी नदी आहे? पूर्व वाहिनी की पश्चिम वाहिनी? तापी पूर्व वाहिनी की पश्चिम वाहिनी आहे? तिचा कोर्स काढून घ्यायचा.
तापी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. तिचा उगम होतो मुलताई. सातपुडा पर्वत रांगेत मुलताई या ठिकाणी. ठीक? मुलताई, सातपुडा पर्वतरांग मुलताई या ठिकाणी. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग मुलताई या ठिकाणी तिचा उगम होतो. ठीक आहे, आता ही कोणत्या राज्यातून होते उगम? मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ती इथे येते महाराष्ट्रात. ठीक आहे, जळगाव मध्ये, आणि नंदुरबार मधून बाहेर पडते गुजरात मध्ये. ठीक आहे, तर कोणत्या राज्यातून होते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे, यस. मग जाऊन अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, तिची एकूण लांबी जी आहे टोटल 724 किलोमीटर आहे, आणि महाराष्ट्रात 204 किलोमीटर लांबी आहे. ठीक आहे, 724 पूर्ण भारतात, आणि महाराष्ट्रात 208 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात गुड आफ्टरनून. महाराष्ट्रातली सगळ्यात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर तापी. ठीक आहे, 208 किलोमीटरची आहे, आणि भारतात 724. यस. क्षेत्रफळ पाहिलं तर ती टोटल किती क्षेत्रफळ व्यापते? 65,150. ठीक आहे, 65,150 चौरस किलोमीटर. ठीक आहे, टोटल क्षेत्रफळ किती व्यापते? 65,150 किलोमीटर, आणि महाराष्ट्रात व्यापते 31,660 चौरस किलोमीटर, म्हणजे जवळजवळ निम्म. हा मार्कर दिसतोय का स्क्रीनवर? स्क्रीनवर मार्कर दिसतोय का? की चेंज करू कलर? नाही दिसत आहे का? म्हणजे ते सेम वाटतंय ना. महाराष्ट्रात 31,600. आपण सेम आहे. हा, शोधत. ठीक आहे. पासष्ट 150 चौरस किलोमीटर. चौरस किलोमीटर. ठीक आहे, सो भारतात एकूण क्षेत्रफळ आहे 65,150 चौरस किलोमीटर, आणि महाराष्ट्रात किती आहे? 31,660. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवलं तर निम्म खोरं तिचं महाराष्ट्रात आहे. क्षेत्रफळ जो आहे निम्मा महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आधी सांगितलं होतं तापी नदी जी आहे, खचदरीतून 2 नद्या वाहतात. खचदरी म्हणजे काय माहितीये? सांगितलं आधी पण. काय खचदरी? त्या ठिकाणी वाहते. ठीक आहे, सपोज मी सांगितलं ह्या प्लेट्स ज्या आहेत, ठीक आहे, सपोज ह्या भूखंडाच्या प्लेट्स असतील. ठीक आहे, ह्या प्लेट्स ज्यावेळेस एकमेकांकडे येतील कंप्रेसिव्ह फोर्सने, ठीक आहे, तर इथला जो भूभाग आहे तो उंचावला जाईल आणि पर्वत फॉर्म होईल. त्याला बोलतो आपण कोणता पर्वत? ठोकळा पर्वत. ठोकळा पर्वत. ठीक आहे, आणि ज्या वेळेस या प्लेट्स कॉम्प्रेशनमुळे एकमेकांपासून लांब जातील, तर इथला जो भूभाग आहे तो खचला जाईल आणि फॉर्म होते घरे किंवा खचदरी. ठीक आहे, खचदरी, त्याला खचदरी बोलतात. ठीक आहे, आणि आपण पाहिलं विंध्य आणि सातपुडा कसले पर्वत आहे? विंध्य आणि सातपुडा हे घडी पर्वत आहे की ठोकळा पर्वत आहे? विंध्य आणि सातपुडा घडी पर्वत आहे की ठोकळा पर्वत आहे? सांगायचं लवकर.
विंध्य आणि सातपुडा हे घडी पर्वत आहे की ठोकळा पर्वत आहे? सांगा, शिकवलंय मग. विंध्य आणि सातपुडा कसे आहेत? ठोकळा पर्वत आहेत दोन्ही पण. हिमालय घडी पर्वत आहे, अरवली घडी पर्वत आहे. ठीक आहे, हे ठोकळा पर्वत आहेत. कारण की आधी सांगितलेलं ते कसे आहेत, असे ट्रॅप्स. ठीक आहे, त्यामुळे इथून बघताना आपल्याला कसे दिसत आहेत ते सरळ भिंतीसारखे, पण ब्लॉक येते. ठोकळा पर्वत आहे, खचदरीमुळे ह्या दोघांमुळे खाली खचदरी निर्माण झालेली आहे. नर्मदा आणि तापी याच्यातून वाहतात. नर्मदा पूर्णपणे खचदरीतून वाहते. नर्मदा लक्षात ठेवायचं, याच्यावरती PYQ आलाय. नर्मदा आणि तापी दोन्ही नद्या कशातून वाहतात? खचदरीतून. ठीक आहे, दोन इम्पॉर्टंट पश्चिम वाहिनी नद्या ज्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे, खचदरीतून दोन्ही वाहतात. तर मग तापी ही लिहून घ्यायचंय. तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. तापीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे. तापीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे. तापीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे. ठीक आहे, तापी खोल घळईतून वाहते. तापी खोल घळईतून वाहते. ठीक आहे, त्यानंतर तापीच्या हे पाहू आपण उपनद्या. ठीक आहे, सो ही तापी. तापीच्या जर उपनद्या पाहिल्या तर इकडनं मेन उपनदी तिची तापी पूर्णा खोरे बोलतो, तर ही झाली उत्तर पूर्णा किंवा फक्त पूर्णा बोललं जातं हिला. ठीक आहे, पूर्णा. ठीक आहे, पूर्णा. त्याच्यानंतर वरून एक येते तिला अनेर. अनेर. ठीक आहे, तापी पूर्णा खालून येते, अनेर वरून येते. त्याच्यानंतर खालून अजून जाते तिला काटेपूर्णा. यस, काटेपूर्णा. त्याच्यानंतर जाते मोरणा. ठीक आहे, त्याच्या नंतर जाते मन. ठीक आहे, त्यानंतर आहे वाघूर. त्यानंतर इकडनं येते गिरणा. इकडनं पांझरा आणि त्याच्यानंतर गोमती. ठीक आहे, गोमती. कळालं? आणि इथे मध्ये आहे गोमती आणि पांझराच्या मध्ये बुराई. गोमती, बुराई, पांझरा, त्याच्यानंतर गिरणा, वाघूर, मोरणा. ही काटेपूर्णा आणि ही मान. ठीक आहे, दिसतंय? विजिबल आहे का हे? ठीक आहे, वरून कोणते येतात? अनेर. ठीक आहे, अनेर ही मेन येते. त्याच्यानंतर खालून भेटताय तिला पूर्णा, तापीला. पूर्णाला काटेपूर्णा, मोरणा आणि मान.
त्याच्यानंतर पुढे जाऊन तापीला येते वाघूर. तापी हा, त्याच्यानंतर गिरणा, पांझरा आणि गोमती. तापी पूर्णा खोरे आहेत, त्यामुळे पूर्णाच्या पण उपनद्या आपण पाहिलेल्या आहे. पूर्णाला खालून भेटतायत काटे पूर्णा, मोरणा, मान, ठीक आहे, ह्या 3. आणि तापीला मग येत आहेत वाघूर, गिरणा, पांझरा आणि गोमती. समजताय? ही 5 नदी आमची. एक मिनिट, आपण सेपरेट ड्रॉ करू, याच्यावरती दिसत नाहीये. काढली डायग्राम. ही पूर्ण सॉरी तापी, ठीक आहे. इकडनं खाली येते तिला पूर्णा, ही तापी. पूर्णा, पूर्णाच्या उपनद्या काटे पूर्णा, त्याच्यानंतर मोरणा, मान, अजून झालं. तापीला वरून येते अनेर, नेर, ठीक आहे. खालून इकडे तापीला येते मग वाघूर, वाघूर, त्याच्यानंतर गिरणा, या अशा आहेत, ठीक आहे. गिरणा, त्याच्यानंतर वाघूर, इकडे पांझरा, बुराई आणि इकडे शेवटी कोणती? गोमती, गोमती, ठीक आहे. गोमती पण खाली भेटते. येस येस, खालून गोमती, बुराई, पांझरा, गिरणा, वाघूर, त्याच्यानंतर पूर्णाला मग मान, मोरणा आणि काटेपूर्णा. वरतून फक्त एकच व्यक्ती आहे. काय? येस, वरून अनेर, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पूर्णाचे अजून एक आहे ज्ञानगंगा, ज्ञानगंगा, ठीक आहे. ते ह्या झाल्या तापी नदीच्या काय उपनद्या. ह्याच्यामध्ये PYQ होता, त्याच्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्या नद्या तापीच्या उपनद्या लावायला लावल्या होत्या. खालच्या विचारलं होतं गोमती, बुराई, पांझरा आणि गिरणा. तर आपल्याला डायग्राम बघून लक्षात येईल, उत्तरेला गोमती, त्याच्या खाली बुराई, मग पांझरा आणि मग गिरणा, ठीक आहे. त्यामुळे डायग्रामॅटिकली रिव्हर लक्षात ठेवायचं, पाठांतर करून होणार नाही, ठीक आहे. चला, आता तापी नदी जी आहे घरईतून वाहते किंवा मग सांगितलं खद्दरीतून वाहते, त्यामुळे मानवी दृष्टिकोनातून किंवा पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून तिचा वापर मर्यादित आहे, खूप कमी प्रमाणात. ज्यावेळेस धुळे या भागात जे आहे, जळगाव वगैरे त्या ठिकाणी थोडाफार तिचा वापर केला जातो शेतीसाठी, ठीक आहे, परंतु तिचा मर्यादित स्वरूपात वापर होतो. तापी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? काळी मृदा, ठीक आहे, काळी मृदा. आणि तापी नदी काय सुरुवातीला पठारी प्रदेशातून वाहतीये, ठीक आहे. या भागात गेल्यावरती ती कोणत्या ह्याच्यात वाहतीये? पठारी प्रदेशातून ती जाते किनारपट्टी प्रदेशात, किनारपट्टी. त्यामुळे तिच्या इथपर्यंतच्या भागात पठारी प्रदेशाचं हवामान आहे आणि त्याच्या पुढच्या भागात किनारपट्टीचं हवामान आपल्याला दिसतं. गुजरातमध्ये ज्यावेळेस ती अरबी समुद्राला जाऊन भेटते त्यावेळेस तिला, ठीक आहे.
त्यावेळेस तिला कोणतं हवामानात जाते ती किनारपट्टीच्या प्रदेशात. ठीक आहे, फक्त लिहून घ्या. ठीक आहे. येस. तापी नदीचा मानवी दृष्टिकोनातून मर्यादित स्वरूपाचा वापर. तापीलाच काय म्हणतात? खानदेश कन्या. येस, खानदेश कन्या बोललं जातं तापीला. खानदेश कन्या. ठीक आहे. ठीक आहे. ती काय होते? बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात ती प्रवेश करते. काय होतंय? अंत नाही होते. तर या ठिकाणी बघायचंय तापी. येस, बऱ्हाणपूर खिंड जी आहे या ठिकाणी, तर तापी जळगाव मध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात प्रवेश करते. नंदुरबार मधून ती बाहेर पडतीये. ठीक आहे. तापी बद्दल एवढं. ठीक आहे. तापी पूर्णाचा जो संगम आहे, तापी आणि पूर्णाचा जो संगम होतो, कुठे येतो? चांगदेव, जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी. चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णाचा संगम आहे. तापी पूर्णा संगम. ठीक आहे. म्हणते जळगाव. चांगदेव जळगाव मध्ये. ठीक आहे. झालं. येस. धुळे कोणत्या शहरावरती आहे? पांचट. येस, धुळे पांझरावरती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदी. नर्मदा आपण पाहिली. नर्मदेचा उगम कुठे होतो? अमरकंटक, मध्य प्रदेश मध्ये. ठीक आहे. नर्मदा सुद्धा इम्पॉर्टंट पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. येस. ठीक आहे. आता आपण कोकणातील नद्या पाहू. ठीक आहे. आपला विदर्भातील पार्ट कंप्लीट झाला, पठारावरील कंप्लीट झाला. आता कोकणातील नद्या. ठीक आहे. तर कोकणातील नद्या ज्या आहेत त्या कशा नद्या आहेत? पश्चिम वाहिनी. ठीक आहे. या सह्याद्रीचा जलविभाजक कोणता आहे आपला? सॉरी, महाराष्ट्रातील जलविभाजक सह्याद्री हा आपला प्रमुख जलविभाजक आहे. आणि सह्याद्रीमुळे मग पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा दोन भागात आपलं जल विभाजन होते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर कोकणातील नद्या कशा दिसत आहेत? लांबी कशी दिसते त्यांची? खूप कमी लांबीच्या. ठीक आहे. त्या इकडनं घाटावरून वाहत अरबी समुद्राला येऊन मिळतात. त्यामुळे त्या नद्या कशा आहेत? कमी लांबीच्या. ठीक आहे. यस. आता यांची वैशिष्ट्य काय सांगता येईल? पहिली, कमी लांबी. ठीक आहे. कोकणातील नद्यांची जर वैशिष्ट्य पाहिली तर यस, कमी लांबी. दुसरं काय सांगता येईल?
येस, खाड्या तयार करतात, अत्यंत वेगाने वाहतात. वेगाने वाहतात. 3. ठीक आहे, खाड्या तयार करतात. खाड्या तयार करतात. ठीक आहे. ठीक आहे? आणि यांची लांबी सर्वसाधारण किती आहे? 50 ते 150 किलोमीटर. ठीक आहे, 50 ते 150 किलोमीटर एवढीच लांबी आहे. ही कोकणातील नद्यांची वैशिष्ट्य. कोकणातील नद्या आपल्याला जनरली उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर लावायला विचारतात. कोकणातील नद्यांवरच्या खाड्या उत्तर दक्षिण दक्षिण उत्तर लावायला विचारतात. ठीक आहे. तर ठीक आहे, वरती जर बघितलं पालघर मध्ये इकडे आपल्याला वैतरणा दिसेल, त्याच्यानंतर भातसा. ठीक आहे, वैतरणा नंतर दिसतीये भातसा. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे आहे उल्हास, त्याच्यानंतर आंबा. ठीक आहे, इकडे खाली सावित्री, त्याच्यानंतर वशिष्ठी. ठीक आहे, त्याच्यानंतर शास्त्री. ठीक आहे, आणि खाली इकडे दिसतात काय, क्लीन होईल आता हे. ठीक आहे, 1 मिनिट आपण ड्रॉच करू. ठीक आहे, खालचं दिसत नाही. ठीक आहे, वैतरणा, इकडे तानसा, खाली भातसा. ठीक आहे, वैतरणा, तानसा, त्याच्यानंतर भातसा. ठीक आहे, भातसा, काळू, जी जाऊन पुन्हा मिळते उल्हास. ठीक आहे, उल्हास. त्याच्या खाली येते मग आंबा, कुंडलिका. ठीक आहे, कुंडलिका. इकडे खाली सावित्री. ठीक आहे, सावित्री. त्याच्यानंतर जोग, वशिष्ठी, शास्त्री. काजळी आणि काजवी, ज्याच्यात कन्फ्युजन होतं आपलं. काजवी. ठीक आहे, काजवी. देवगड, गड, कर्ली आणि तेरेखोल. इथे आहे तेरेखोल. ह्याच्यात सगळ्यात वरती इकडे आहे दमनगंगा. सो नॉर्थला सगळ्यात वरती दमनगंगा आणि खाली तेरेखोल, याच्यामध्ये कोकणाचा भाग येतो. ठीक आहे, वैतरणा, तानसा, भातसा, त्याच्यानंतर काळू, उल्हास, आंबा, कुंडलिका, सावित्री, जोग, वशिष्ठी, शास्त्री, त्याच्यानंतर काजळी, काजवी, देवगड, गड, त्याच्यानंतर कर्ली आणि तेरेखोल. ठीक आहे, त्याच्यामध्ये
सगळ्यात कोकणातील सगळ्यात मोठी नदी कोणती लांब? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यस, उल्हास सगळ्यात लांब नदी आहे कोकणातील. ठीक आहे, लिहून घ्या. उल्हास कोकणातील सर्वात लांब नदी. ठीक आहे, तिची लांबी आहे 130 किलोमीटर. 130 किलोमीटर लांबी. राजमाची टेकड्या जे आहेत, राजमाची टेकड्या सह्याद्रीमध्ये तिचा उगम होतो. ठीक आहे, राजमाची टेकड्या सह्याद्रीमध्ये उगम. ठीक आहे, आणि वसई या ठिकाणी ती कुठे मिळते? वसईची खाडी. वसई मध्ये ती कोणाला मिळते? अरबी समुद्राला येऊन मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिच्या उपनद्या काळू, भातसा, मुरबाडी. काळू, भातसा आणि मुरबाडी. तिची लांबी किती? 130 किलोमीटर. 130 किलोमीटर. तिच्या खालोखाल दुसरी नदी आहे वैतरणा. ठीक आहे, तिची लांबी 124 किलोमीटर. एकशे 24 किलोमीटर 2 नंबरची वैतरणा. ठीक आहे, तिचा उगम त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी टेकड्या. ठीक आहे, वैतरणाचा लांबी 124 आणि उगम होतो त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताच्या दक्षिण बाजूला त्याचा उगम होतो. ठीक आहे, कोकणातील ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. तिच्या उपनद्या सूर्या, पिंजाळ आणि तानसा. ठीक आहे, सूर्या, पिंजाळ आणि तानसा. ठीक आहे, आणि ही ज्यावेळेस समुद्राला मिळते, अरबी समुद्राला मिळते, त्यावेळेस ती तयार करते दातीवऱ्याची खाडी. दातीवरे खाडी या ठिकाणी ती अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, दातीवऱ्याची खाडी तयार करते. उल्हासच्या उपनद्या आहेत कोणती सांगितली? काळू, भातसा, मुरबाडी आणि भिवपुरी. ठीक आहे, आता लक्षात कशा ठेवायच्या? एवढ्या नद्या वरून खाली लक्षात कशा ठेवायचा? यस, ठीक आहे. विराटचा उल्हास पाताळातले कुंडल सापडल्यावर वाढला. फक्त लक्षात ठेवायला.
वी वरून वैतरणा, काय उल्हास, ते ठीक आहे. इकडे पाताळ, पाताळगंगा, उल्हास आणि अंबाच्या मध्ये इथे पाताळगंगा, उल्हास आणि कोणाला होतं? अच्छा, ठीक आहे. उल्हास आणि अंबाच्या मध्ये पाताळगंगा, त्याच्यानंतर कुंडल, कुंडलिका, ठीक आहे. साप पडल्यावर सावित्री आणि वाढला वशिष्ठी, ठीक आहे. इथपर्यंत झाल्या. एक आहे वरून विराटचा उल्हास, पाताळातले कुंडल सापडल्यावर वाढला, वैतरणा, त्याच्यानंतर उल्हास, पाताळगंगा, वरून कुंडलिका, सावित्री आणि वशिष्ठी, ठीक आहे. तेवढ्या लक्षात राहिल्या. यस. नेक्स्ट पुढच्या Erwischt. देवाने, ठीक आहे. भारतातल्या विशिष्ट Yes. One. Yani ठीक आहे. वशिष्ठी किंवा विशिष्टी, त्याच्यानंतर शास्त्री, काळजीचं ल आधी येतोय, काजळी, करावी व नंतर येतोय काजवी, शुक, इथे शुक आहे देवगड वरती, शुक नदी, ठीक आहे. आणि देवगड. मग खाली लक्षात ठेवायच्या कर्ली आणि तेरेखोल. तेरेखोल सगळ्यात खाली, वरती दमनगंगा, ठीक आहे. सो कर्ली आणि तेरेखोल सगळ्यात खाली. राहिलं लक्षात? वैतरणा, उल्हास, पाताळगंगा, कुंडलिका, सावित्री आणि वशिष्ठी. पुन्हा इथेच वशिष्ठीने स्टार्ट केलं. शास्त्री, काजळी, काजवी, शुक आणि देवगड. खाली कर्ली आणि तेरेखोल, ठीक आहे. लक्षात ठेवायच्या ह्या ज्या मधल्या नद्या आहेत त्या का नाही घेतल्या, एवढ्यावरून आपलं होऊन जाईल आन्सर. नॉर्थ साऊथ किंवा साऊथ टू नॉर्थ, ठीक आहे. मी अभ्यास करताना माझ्या कधीच लक्षात राहायच्या नाही. कोकणातील नद्यावरती जर पाहिलं 2020 पासून एक एक क्वेश्चन विचारलं जात आहे. कोकणातील नद्या असतील, खाड्या असतील, क्वेश्चन विचारले जात आहेत. कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या खाड्या त्या तयार करतात, ठीक आहे. Jordan. तू कशा मला करते हो, जेवढ्या माझं जे एरियाज अवघड आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की मिनिमम आपल्याला आलं पाहिजे सगळं येण्यापेक्षा, ठीक आहे. मग मिनिमम जेवढ्या लक्षात राहतील तेवढ्या ठीक आहे. सगळ्या लक्षात नाही राहत सगळ्यांच्याच, ठीक आहे. जो एरिया हार्ड वाटतो, मला हा हार्ड वाटायचा, मला ह्याच्यात ट्रिक जरी असलं तरी लक्षात नाही यायचं की कोणत्या कुठे आहेत, ठीक आहे. त्यामुळे मिनिमम जेवढ्या माझ्या लक्षात राहायच्या तेवढ्याच मी करायचे. कारण की प्रत्येकाचा काही ना काही वीक असतो सब्जेक्ट मध्ये, तर तो आपल्याला ओळखायचा आणि त्या ठिकाणी ऍव्हरेज आपल्याला करायचे परफॉर्म. पेस्ट नाही केलं तरी, ठीक आहे. हा पार्ट एवढं लक्षात ठेवायला, खूप नद्या आहेत त्यामुळे अवघड जाऊ शकतं. याच्यामध्ये दमनगंगापासून काळू, ठीक आहे, इथपर्यंत उत्तर कोकणातील नद्या येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली उल्हास, ठीक आहे. उल्हास पासून मग शास्त्री,
इथपर्यंत मध्य कोकणातील नद्या, मध्य कोकण. आणि खाली काजळी पासून तेरेखोल या झाल्या दक्षिण कोकण. ठीक आहे, या झाल्या दक्षिण कोकणातील नद्या. ठीक आहे, दमणगंगा पासून काळू पर्यंत उत्तर कोकण, उल्हास पासून शास्त्री पर्यंत दक्षिण मध्य कोकण आणि काजळी पासून तेरेखोल पर्यंत दक्षिण कोकण. ठीक आहे, ह्या ज्या आहेत दमणगंगा, वैतरणा, तानसा, ह्या कुठे येतात? पालघर. यस, हे लिहिलंय ना? ठीक आहे. ठीक आहे, वैतरणा, तानसा, भातसा, दमणगंगा, वैतरणा आणि तानसा पालघर मध्ये. येस, इथे भातसा, काळू, उल्हास, ठीक आहे, या ठाणेमध्ये. येस, आंबा कुंडलिका नित्या पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, सावित्री या रायगड. कोकणातील नॉर्थ टू साऊथ ॲटलीस्ट जिल्हे तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, मुंबई शहर इथे मुंबई शहर उपनगर ठाण्याच्या साईडला. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काजवी, जोग पासून काजवी याला रत्नागिरी. जोग पासून वरती, जोग पासून खाली काजवी पर्यंत रत्नागिरी आणि बाकीच्या आल्या सिंधुदुर्ग. ठीक आहे, बाकीच्या आल्या सिंधुदुर्ग मध्ये. कोणत्या जिल्ह्यात? इथे कोणी काही ट्रिक सांगितली आहे. पाताळातल्या आंब्याच्या कुंडात काळी सावित्री वशिष्ठ शास्त्रींना भेटली. दुसरी आहे दमनची सूर्यवंशी वैशाली ताण धरून भात खाताना काळजीने उल्हासली. ओके, ज्याला जसं लक्षात ठेवता येईल तसं लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाची ट्रिक वेगळी असते. मला ते सेंटेन्स लक्षात ठेवायलाच खूप टाइम लागेल आधी तर. ठीक आहे, त्यामुळे ज्याला जे सेंटेन्स लक्षात राहील, आपल्याला आपला अभ्यास मी आधीच सांगितलं की पर्सनलाइज करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला जे डोक्यात जात आहे, मला एवढं सेंटेन्स मोठं लक्षात नाही राहणार, त्यामुळे मी 2 छोटे छोटे केले. ठीक आहे, तुम्हाला जसं लक्षात राहील ते मोठे स्टेटमेंट जर लक्षात राहणार असतील तर ते ठेवा, जे आधीपासून येतंय ते ठेवा, नाहीतर मग नवीन हे करा. ठीक आहे, त्याने राहील की निम्म्या केल्या तर राहून जातात नद्या. आणि एवढं पण सगळ्या डिटेल मध्ये विचारत नाही. आपण पहिले 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला लॉजिक लावून मिनिमम पाठांतर करायचं आणि मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला आउटपुट आणायचं. नुसतं पाठांतर करायचं नाहीये. बिकॉज बऱ्याच मुलांचा हे असतं की पाठांतर कंबाईन म्हणजे पाठांतर, कंबाईन म्हणजे पाठांतर नाहीये. त्यांना अधिकारी पाहिजे, रट्टा मारणारे लोक नको आहेत. जे कामचुकार लोक आहेत ते रट्टा मारतात. ठीक आहे, त्यामुळे रट्टा नाही मारायचा आहे, अभ्यास करायचा. अभ्यास करणं म्हणजे गोष्टी समजून घेणं आणि त्याचं ऍप्लिकेशन करणं. सो ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. येस, ठीक आहे, त्यामुळे जे लक्षात राहील तशा पद्धतीने मग लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता आपण खाड्या पाहू. याच्याच पुढे लिहून घ्या म्हणजे लक्षात राहतील. तेरेखोलवर तेरेखोलची खाडी,
ठीक आहे. कर्लीवरती कर्लीची खाडी. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती देवगड, देवगडची खाडी, देवगड नदीवरती देवगड. ठीक आहे. देवगड. काजवी नदीवरती जैतापूरची खाडी, जैतापूर. काजळीवरती भाटे. ठीक आहे. खाड्या लिहितोय आपण. कर्लीवरती खाली तेरेखोल वरती तेरेखोल, कर्लीवरती कर्ली, देवगड वरती देवगडची खाडी, काजवी वरती जैतापूरची खाडी, काजळीवरती भाटे. त्याच्यानंतर शास्त्री, शास्त्रीवरती जयगड, शास्त्री, शास्त्रीवरती जयगड, शास्त्रीवरती जयगड. वशिष्ठीवरती दाभोळ, वशिष्ठीवरती दाभोळ. ठीक आहे. सावित्रीवरती बाणकोटची खाडी, सावित्रीवरती बाणकोटची खाडी. त्याच्यानंतर इकडे कुंडलिका. ठीक आहे. बाणकोटची झाली. येस. इथे सावित्रीची उपनदी आहे काळ. ठीक आहे. काळ. तिच्यावरती राजापुरीची खाडी, राजापुरीची खाडी. सावित्रीची उपनदी आहे काळ, तिच्यावरती. त्याच्यानंतर वरती आंबा, आंबावरती धरमतरची खाडी, आंबा, आंबावरती धरमतरची खाडी. उल्हासवरती आपण पाहिलं वसई, वसईची खाडी. ठीक आहे. उल्हासवरती वसईची खाडी. त्याच्यानंतर तानसा आणि वैतरणा जे आहेत ते त्याच्यावरती डहाणू आणि दातीवरे खाडी. या दोघांच्या परिसरात तयार झाली डहाणू आणि दातीवरे. पालघर मध्ये, पालघर डहाणू, तानसा आणि वैतरणा. ठीक आहे. ठीक आहे. डहाणू आणि दातीवरेची खाडी. थांब बघू. एवढं समजलं. ठीक आहे. तेरेखोलवरती तेरेखोल, कर्लीवरती कर्ली, देवगडवरती देवगड, काजवीवरती जैतापूर, काजळीवरती भाटे, शास्त्री जयगड, वशिष्ठी दाभोळ, सावित्रीवरती बाणकोट आणि काळ राजापुरीची खाडी. त्याच्यानंतर आंबा धरमतरची खाडी, उल्हास वसई आणि वरती वैतरणा आणि तानसाठी डहाणू आणि दातीवरे. ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. ह्याच्यात डहाणू, दातीवरे आणि वसई ह्या कोणत्या जिल्ह्यात येतील? पालघर. पालघर. ठीक आहे. डहाणू, दातीवरे आणि वसई येतील पालघर मध्ये.
मुंबईमध्ये माहीमची खाडी लक्षात ठेवायची. मुंबई माहीमची खाडी. ओके. त्याच्यानंतर धरमतर, त्याच्यानंतर राजापुरीची खाडी, त्याच्यानंतर धरमतर, राजापुरीची खाडी, बाणकोट ह्या कुठे येतील? रायगडमध्ये येतात. ठीक आहे. रायगड. त्याच्यानंतर दाभोळ, जयगड, भाटे, जैतापूर आणि देवगड. नाही. जैतापूर ह्या कुठे येतील? रत्नागिरी. येस, रत्नागिरी. देवगड, कर्ली आणि तेरेखोल सिंधुदुर्ग. ठीक आहे. डहाणू, दातिवरे, वसई पालघर मध्ये, धरमतरची खाडी, राजापुरीची खाडी, बाणकोट रायगडमध्ये, दाभोळ, जयगड, भाटे, जैतापूर रत्नागिरीमध्ये आणि देवगड, कर्ली आणि तेरेखोल सिंधुदुर्ग मध्ये. हे आता जिल्हे लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतर खाड्या लक्षात ठेवायच्या, त्याच्यानंतर नद्या लक्षात ठेवायच्या. मोठं टास्क आहे. ठीक आहे. पण जर डायग्रामॅटिकली फक्त बघत गेलं, नद्या लक्षात राहिल्यात आपल्याला. ठीक आहे. बऱ्यापैकी नद्यांचीच नावं आहेत. तेरेखोल असेल, कर्ली असेल, देवगड असेल. ठीक आहे. इम्पॉर्टंट एवढंच आहे, तेवढं केलं तरी चालेल. वरून डहाणू आणि दातिवरे लक्षात राहील. ह्याच्यावरती कोणत्या? वैतरणावरती. वसईची खाडी उल्हासवरती फेमस आहे ती. ठीक आहे. आणि मग प्रश्न फक्त इकडे रत्नागिरीचा येतो. या 4 खाड्या जिल्ह्या वाईज जा. जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. वरून देवगड, कर्ली आणि तेरेखोल या लक्षात राहिल्या सिंधुदुर्गच्या. देवगड, कर्ली आणि तेरेखोल. ठीक आहे. रत्नागिरीमध्ये दाभोळ, जयगड, भाटे आणि जैतापूर. दाभोळ, जयगड, भाटे आणि जैतापूर. त्याच्यानंतर वरती गेलो, रायगडमध्ये धरमतरची खाडी, काळ आणि राजापुरीची खाडी आणि बाणकोटची खाडी. ठीक आहे. आणि वरती पालघरमध्ये मग डहाणू, दातिवरे आणि वसई. ठीक आहे. तर कन्फ्युजिंग पार्ट आहे, परंतु सोडायचं नाहीये, कारण की ह्याच्यावरती क्वेश्चन आयोगाचे जर पाहिले, राज्यसेवा असेल, कंबाईनला असेल, क्वेश्चन विचारत आहे आयोग. कोकणातील नद्यांवरती किंवा कोकण प्रदेशावरती थोडासा फोकस आलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन दिसतात. ठीक आहे. ह्याच्या जर अजून काही ट्रिक्स असतील, सोप्या ट्रिक्स झाल्या तर मी त्या टेलिग्रामवरती पाठवेल. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर लक्षात ठेवताना स्वतःच्या ट्रिक ज्यावेळेस स्वतः बनवाल, मी सांगेल त्या ठीक आहे, परंतु तुमच्या स्वतःच्या ट्रिक्स असतील तर त्या खूप जास्त तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल. ठीक आहे. झालं. येस. सो मग कोकणातील नद्या कम्प्लीट आहेत. कोकणातील नद्या, खाड्या आणि कोणत्या जिल्ह्यात आहे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जिल्हे. येस. जास्त सगळे पाठ नाही करत बसायचे. जेवढा क्रम आहे त्याच्यातले थोडेफार जरी लक्षात राहिले तरी आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल एवढं पाठ करायचं. जे इम्पॉर्टंट आहे ते पाठ करायचं. ठीक आहे. क्वेश्चन पाहायचे, क्लीन होईल. Okay. Yes. हे काल पाहिले आपण. येस. हा, महाराष्ट्र पठारावर झालं, हे पण पाहिलं ना. सर्वात मोठे नदी खोरे कोणते? येस. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? आपण पाहिलं घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी? आपल्याला माहिती आहे तापी. आणि दुसरी अजून कोणती नदी आहे? नर्मदा. नर्मदा खचदरीतून वाहते. त्याच्यानंतर महानदी आणि सोन. भारतातील या नद्या ज्या आहेत त्या खचदरीतून वाहतात. ठीक आहे. सो नर्मदा, महानदी, सोन आणि तापी या नद्या खचदरीतून वाहतात. नेक्स्ट इज तापी पूर्णा खोऱ्यातून हा सांगितलं तुम्हाला की नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा. ठीक आहे. आपण काढलं होतं, मी सांगितलं होतं डायग्राम. ही जर तापी असेल, ठीक आहे, सगळ्यात इकडे वरती कोणती होती? गोमती. त्याच्यानंतर बुराई, त्याच्या खाली पांझरा आणि इकडे गिरणा आणि वाघूर. बरोबर? असंच होतं ना? येस. ठीक आहे. मग सगळ्यात वरती कोणती ही आपल्याला माहिती आहे? गोमती उत्तरेला. मग गिरणा काढून टाकली, गोमती राहिली. गोमती नंतर बुराई. ठीक आहे, 2 ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आली पांझरा, मग बोरी आणि गिरणा. या ठिकाणी यम मध्ये बोरी आहे. ठीक आहे. सगळ्या माहित नसेल तरी चालतात, मेन ज्या आहेत त्याच्यावरून आन्सर येऊन जातं. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. ठीक आहे. झालं? कळालं? म्हणजे तेच विचारलंय जे आपण डायग्रामॅटिकली काढलंय तेच विचारलंय. ठीक आहे. हे झाला. यस. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवरती वसलेला आहे? कोणत्या नदीवरती वसलेला आहे? ठीक आहे. तर काय आन्सर आहे? तापी. ते नोटमध्ये ऍड करून लिहायचं की गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प तापी नदीवरती, तापी नदी ज्या ठिकाणी लिहिलंय त्याच्यामध्ये. येस. तर तापी नदीवरती गुजरात राज्यात उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. प्रकल्प आहे. तापी नदीवरती नेहमी क्वेश्चन दिसतात. ठीक आहे. कारण ती विशिष्ट आहे. ठीक आहे. तर तापी नदीवरती आणि नर्मदावरती महत्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्यामुळे तापी आणि नर्मदावरती कायम क्वेश्चन दिसतात. येस. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. ह्या 4 मधील सगळ्यात वरती नदी कोणती होती? वैतरणा. म्हणजे कोणती? अ सगळ्यात वरती. 2 ऑप्शन कट. ठीक आहे. 2 राहिले. त्याच्यानंतर दिलं दुसरी क म्हणजे उल्हास. वैतरणा नंतर उल्हास. ठीक आहे. 2 नंबरला. मग आता सावित्री आणि वशिष्ठी मध्ये कोण वर होतं? सावित्री आणि वशिष्ठी मध्ये कोण वरती होतं? सावित्री वरती आणि वशिष्ठी खाली, म्हणजे हे.
आलं आन्सर? ठीक आहे. सो असं करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिरेक्ट आपण आन्सर कडे जायचं नाही, इलिमिनेशनने जायचं. येस, कट कट करत जायचंय. जे येणार नाही ते आधीच ऑप्शन इलिमिनेट करायचे, म्हणजे राहिलेल्या ऑप्शन वरतीच आपल्याला विचार करावा लागतोय. ठीक आहे. त्यामुळे PYQ सॉल्व्ह करायचे असतात, या गोष्टी शिकायला भेटतात. हे झालं का काल? हुगळी नदी कोणाची वितरिका आहे? हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? सांगितलं होतं ना, वितरिका कशा फॉर्म होतात. हुगळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. वितरिका आणि उपनदी याच्यात फरक काय आहे? उपनदी पाणी घेऊन येते ह्या पात्रात सोडायला, ठीक आहे, आणि वितरिका काय करते, नदीत जे पाणी आलंय ते पुन्हा इकडे घेऊन जाते. ठीक आहे, ही झाली वितरिका. ते नदी चौर, ते रिव्हर कॅप्चर. वान नदी करते मांजरा नदीचा, ते रिव्हर कॅप्चर आलं. ठीक आहे, हे वितरिका. झालेत बहुतेक. येस, ह्याच्यावरचे अजून जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. हा, खाडी, बंदर आणि जिल्हे. डहाणू कुठे आहे? डहाणू पालघर. माहीमची खाडी मुंबई. दाभोळ आणि विजयदुर्ग. दाभोळ. येस, दाभोळ, रत्नागिरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. सो डहाणू पालघर च 2 होतं. च 2 ह्याच्यात राहिलं. ब माहीम मुंबई 1 म्हणजे आन्सर आलं. खालच्या दोघांमध्ये कन्फ्युजन झालं तरी काही नाही, याच्यावरून ऑप्शन आपला आन्सर येते. क्लिअर? सो नदी प्रणाली खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे, त्याच्यात खूप आहेत. आपण पाहिलं, आपण खूप कमी आणि जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच घेतलंय. मला जास्त कॉम्प्लिकेट करायचा नाहीये हा टॉपिक, कारण की मला माहिती मी सुद्धा प्रिपरेशन मध्ये ह्या टॉपिक वरतीच लास्टला ठेवायचे, कारण की ह्याच्यावरती खूप साऱ्या उपनद्या एवढ्या लक्षात राहत नाहीत. उपनद्या, त्यांच्यावरील संगम स्थळ, त्याच्यानंतर शहर खूप आहेत, लक्षात राहत नाही. त्यामुळे आणि मेन जो आहे नद्यांवरती, तो प्राकृतिक ह्याच्याने क्वेश्चन विचारला जातो, मानवी भूगोलाच्या ह्याने विचारत नाही. त्यामुळे नद्या, उपनद्या, लांबी, त्यांचे क्षेत्रफळ, तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. झालं? आणि नद्या जो आहे तो पूर्ण मॅपनेच जायचे. मॅप सारखा नद्यांचा जो असतो दिलेला, तो मॅप पाहायचा आहे, म्हणजे नद्यांचे स्थान, त्यांचा लांबी किती, कोर्स किती, तो अंदाज येतो आपल्याला. आता प्राकृतिक, ठीक आहे, एक मिनिट, आपण एकदा तुम्हाला पुन्हा सिलेबस दाखवते. सिलेबसची PDF ओपन करा, म्हणजे लक्षात येईल. आहे काय सिलेबस?
येस, मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि हा भूगोलाचा सिलेबस. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा आणि भारताचा प्राकृतिक कव्हर केलाय. येस, हा पार्ट झाला आपला. दुसरा, मुख्य प्राकृतिक विभाग केले कव्हर भारतातील आणि महाराष्ट्रातील, तोच आहे फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नद्या, पर्वत, पठार केले कव्हर. येस, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून काय केले कव्हर? ठीक आहे. आता खनिजे हा ऑलरेडी व्हिडिओ आहे, तोच पाहून घ्यायचा आहे. हा, येस, आधी शिकवलेला आहे, तो पाहून घ्यायचा. ठीक आहे. मी ह्याच्यामध्ये फक्त आपला आता हवामान, पर्जन्यमान, तापमान, ठीक आहे, हा जो टॉपिक आहे तो आपण मंडेला सुरुवात करणार आहे. हवामान टॉपिक हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, त्यामुळे समजायला वेळ लागेल. ठीक आहे. मग हा कव्हर करू. त्याच्यानंतर आपण नैसर्गिक संपत्ती आणि वने, हा याच्याशी रिलेटेड टॉपिक आहे, त्यामुळे हवामान नंतर हा लगेच आपण टॉपिक कव्हर करू. आणि मग हा राहिला मानवी भूगोल. ठीक आहे. सो मानवी भूगोलामध्ये काय काय आहे? मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या येईल मेन, एक लेक्चर मध्ये लोकसंख्या कंप्लीट होईल आपला. ठीक आहे. आणि नंतर आहे मायग्रेशन, लोकसंख्येचे स्थानांतर. ठीक आहे. आणि मग येतो ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. ठीक आहे. सोपा आहे मेन्सचा पार्ट, आणि प्रिलिम्सला यातनच येणार. हा, प्रिलिम्सला हेच टॉपिक आहेत ना, ह्याच्यापेक्षा थोडस वेगळं काय येणार तेव्हा, एखाद दोन क्वेश्चन ह्याच्यापेक्षा वेगळे येतात. हा, आउट ऑफ सिलेबस पण नाही येणार, पण जे प्रिलिम्सच्या सिलेबस मध्ये आयोगाने इत्यादी दिलंय, इत्यादी म्हणजे काय, तर त्या सिलेबस मध्ये जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा वेगळं पण विचारू शकतात. ठीक आहे. मग ते इत्यादी जे एरिया आहेत ते आपण सिलेबस वरून PYQ वरून शोधायचे की PYQ वरून ते एरिया कोणते. ठीक आहे. परंतु हे तर मेन आहे, याच्यावरतीच निम्मे क्वेश्चन सॉल्व्ह होतात फिजिकल जिओग्राफी वरती. ठीक आहे. आणि मग बाकीचे त्याच्यात नाही येतील ह्युमन जिओग्राफी मधून. ठीक आहे. तर आपला एवढं कम्प्लीट झालंय. आता आपल्याला हवामानशास्त्र कम्प्लीट करायचंय, ते आपण मंडेच्या लेक्चर मध्ये घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर वने घेऊ. ठीक आहे. दोन्ही सोबत होतील. आणि त्याच्यानंतर मग लोकसंख्या, मानवी भूगोल सुरू करू. ठीक आहे. येस, छोटा आहे जिओग्राफीचा सिलेबस. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण आज हा पार्ट कंप्लीट करू, ग्रामीण वस्त्या आणि तांडे. ठीक आहे. टाइम आहे अर्धा तासात आपला हा टॉपिक कव्हर होईल. म्हणजे ह्याच्या मध्ये फक्त आपला लोकसंख्या आणि मायग्रेशन एवढं दोन्ही राहील. ठीक आहे. हा टॉपिक, ह्याला काही कन्सेप्ट वगैरे नाहीये, फक्त समजून घ्या. याच्यावरती क्वेश्चन सुद्धा खूप सोपे विचारले जातात, फॅक्च्युअल वगैरे नाहीयेत, फक्त आकारावरून आपल्याला वस्त्या ओळखायच्या आहेत. ठीक आहे. येस, सिलेबस नेहमी सोबत ठेवायचा आहे. मी आधी पण सांगितलंय, अभ्यास करताना आपला बेस कोणतंही पुस्तक नसायला पाहिजे, तर आपला बेस काय असायला पाहिजे? सिलेबस. सिलेबस, PYQ. ठीक आहे. आणि एक बुक. ठीक आहे. एक बुक ज्याची लँग्वेज तुम्हाला समजेल, जे तुम्हाला समजतंय तसंच बुक घ्यायचंय. ठीक आहे. सिलेबस सोबत ठेवायचाच आहे. PYQ आता तरी कमीत कमी 2017 ते 2025 एवढे PYQ सॉल्व्ह करायचे. प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस कव्हर कराल तर तो टॉपिक झाला, टॉपिक कव्हर केल्यानंतर त्याच्यावरचे PYQ. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा हा टॉपिक त्यावेळी प्रिपेअर होईल. ज्यावेळेस तुम्ही PYQ पाहाल, PYQ वरून तुम्हाला समजेल की त्या टॉपिक वरती किती डेप्थ वरती क्वेश्चन विचारले जात आहेत की वरवरचे विचारले जात आहेत. ठीक आहे. कन्सेप्च्युअल विचारले जात आहेत की फॅक्च्युअल विचारले जात आहेत. कोणी डायरेक्ट बुक आणायचं आणि बुक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं नाही. आणि एका सब्जेक्ट साठी 2 पेक्षा जास्त बुक्स नको.
PYQ वरूनच बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कव्हर होतात, बरेचसे टॉपिक कव्हर होतात. ठीक आहे. आणि दुसरी एक वॉर्निंग, बुक्स बदलायचे नाही. ठीक आहे. नवीन एडिशन आली तरी घ्यायची नाही, त्याच्यातच ऍड करायचं आहे. कोणत्याही नोट्स नवीन आल्या ते चेंज करायचं नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक स्टुडंट आला होता, त्याने करंट अफेअर्स साठी सिम्प्लिफाईड असेल, परिक्रमा असेल, इयर बुक केलंय. परिक्रमा 12 महिन्याच्या परिक्रमा पण केल्यात. त्याच्यानंतर आता म्हणलं वेगळ्या नोट्स आल्यात मार्केटमध्ये, याच्यातनच क्वेश्चन आले होते बरेच, त्याने ते पण आणलं होतं. सो करंट साठी एवढे सगळे मुद्दे, किंवा कोणत्याही पुस्तक असेल, कोणी गॅरंटी देत नाही की हे आलेलं आहे आमच्या बुक मधून. ठीक आहे. परीक्षा आल्यावर ते सगळे सांगतात, परीक्षा झाल्यावर सगळे सांगतात आमच्या बुक मध्ये होतं, त्याच्या आधी कोणी सांगत नाही की आमच्या बुक मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. करंट साठी एकच सोर्स ठेवायचा आहे. मी सिम्प्लिफाईड मधून केलं होतं. बाकी 3 महिन्यांचे. बाकी तुम्हाला जे इझी वाटतं, जे लँग्वेज, मला परिक्रमाची लँग्वेज थोडीशी हे वाटायची, त्यामुळे मी परिक्रमा नाही केलं, मी सिम्प्लिफाईड मधून करायचे आणि होतं त्याच्यातनं माझे व्हायचे बरोबर. त्यामुळे मी पण सांगेल करंट साठी एकच घ्या. ठीक आहे. कोणत्याही ह्याच्यासाठी एकच घ्या. कॉम्पिटिशन आहे, मार्केट आहे. ठीक आहे. तुमच्यावरती मार्केट चाललंय, आपल्याला येस, त्यामुळे आपण पण आपल्याला गोष्टी समजायला हव्यात. कोण आपल्याला फसवतंय, कोण आपल्यासाठी काम करतंय. ठीक आहे. त्यामुळे अजिबात फसायचं नाहीये. आपण परीक्षा द्यायला आलोय तर आपला तेच उद्देश पाहिजे. ज्या चुका होतात त्या चुका वारंवार करायच्या नाही. यस, टेलिग्राम सिलेबसची टाकली कॉपी मी, टेलिग्राम चॅनल वरती आहे. येस आहे. प्रिलिम्स आणि मेन्स दोघांचे पण सिलेबसची कॉपी मी टाकलेली आहे ग्रुप वरती. ठीक आहे. त्यात कॉपी त्याची हे करून घ्यायची. ज्यावेळेस प्रिलिम्स असेल, प्रिलिम्सच्या वेळेस प्रिलिम्सचा सिलेबस पाहायचा, PYQ पाहायचे. प्रत्येक टॉपिक तसंच कव्हर करायचा आहे. रीड करायचा आहे, रीडिंग, आणि त्याच्यानंतर PYQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आपल्याजवळ 4 महिन्याचा टाइम आहे, तर अप्रॉक्सिमेटली एप्रिल मे मध्ये तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्यायच्यात. ज्या काही चुका होतात 1 तासात आपल्या, ठीक आहे, त्या अवॉइड करायच्या आहेत टेस्ट मध्ये. मॅथ्स रिझनिंग साठी दररोज प्रॅक्टिस, दररोज 2 तास तरी. ज्यांचं वीक आहे त्यांनी अजून जास्त द्यायचे, पण मिनिमम 2 तास तरी द्यायला हवे. ठीक आहे. आमच्या तो म्हणजे लाईक म्हणलं आहे ते याला परीक्षा आहे की बोलते मला मॅथ बाकी सगळं सोडलं. तेच तर होतं. आपण स्वतःला आधी टेस्टच करत नाही ना, डायरेक्ट पेपरला जातो. मग आपले कोणत्या ह्याच्यात पेपरमध्ये जास्त टाइम जातोय. पण तरी ते कट ऑफ पेक्षा कमीच आहे ना. मग कट ऑफ पेक्षा तर कमीच आहे ना. ग्रामीण, वस्ते आणि तांडे. ठीक आहे. ह्याच्यात काही कन्सेप्ट नाही किंवा लिंकिंगची काही गरज नाहीये. इझी, आपण सगळे ग्रामीण भागात राहतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे काय असणार आहे ते. ठीक आहे. सो ग्रामीण, वस्ती ह्याच्यामध्ये आपल्याला 2 भाग सापडतात. एक विखुरलेली किंवा एकाकी. ग्रामीण भागात वस्तीवरती जे लोक राहतात, ठीक आहे, विखुरलेल्या वस्त्या सापडतात. आणि दुसरी केंद्रित. ठीक आहे. हे 2 प्रकार सापडतात, विखुरलेली आणि केंद्रित. ठीक आहे. विखुरलेले मध्ये कसं असेल घरांचं स्ट्रक्चर, मग लांब लांब राहतात. ठीक आहे, असे. ठीक आहे. जवळ नाही राहत, ते एकमेकांपासून लांब राहतात, ते झाले विखुरलेले. आणि एक केंद्रित म्हणजे काय, वस्ती असेल,
ठीक आहे. वस्तीवरती राहतात लोक. वस्ती काय झालं, केंद्रित ग्रामीण वस्ती झाली ती, आणि विखुरलेले मध्ये ती लांब राहतील. ठीक आहे. आता विखुरलेले मध्ये ज्यावेळेस ते इथे राहतात त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला काय असेल, शेती असू शकतं किंवा मग डोंगराळ भाग असेल. ठीक आहे. डोंगराळ भाग असू शकतो किंवा शेती असू शकते. ठीक आहे. जंगल असू शकतं एकतर. ठीक आहे. एकतर घनदाट जंगल असेल. दुसरं काय असेल, आणि लोक लांब का राहतात, लांब कुठे दिसतात आपल्याला, विखुरलेले कुठे दिसतात, जंगलामध्ये किंवा मग कुठे, पर्वताळ डोंगराळ प्रदेश असेल ज्या ठिकाणी राहण्यायोग्य हवामान नाहीये. ठीक आहे. अशा ठिकाणी आपल्याला विखुरलेली वस्ती दिसते. ठीक आहे. सह्याद्री पर्वतात बघा विखुरलेले सापडतील, एकत्र वस्ती सापडत नाही. खूप जास्त लोक लांब लांब राहतात. ठीक आहे. का तर पहिलं एकतर हवामान विपरीत असेल, राहण्यायोग्य ज्या काही गोष्टीला असतात. ठीक आहे. हवामान विपरीत असेल, घनदाट जंगल असेल, शेती योग्य जमीन नसेल. ठीक आहे. तर लोक काय राहणार, लांब राहणार. त्याच्यानंतर आपण भारताचा जो हा पाहिला मैदानी प्रदेश. ठीक आहे. आपण पाहिलं या भागात सगळ्यात जास्त युपी बिहार या भागात सगळ्यात जास्त काय सापडते, लोकसंख्या सापडते. का लोक एकवटलेत त्या ठिकाणी, केंद्रित का झालेत, शेती करण्यायोग्य जमीन, शेती योग्य जमीन. ठीक आहे. हवामान जे आहे ते योग्य आहे किंवा सुटेबल आहे. ठीक आहे. पाणी आहे. ठीक आहे. आणि सपाट जमीन आहे, जमीन. ठीक आहे. तर या सगळ्यामुळे काय होता, त्या ठिकाणी लोकवस्ती केंद्रित होते. ठीक आहे. यस. ठीक आहे. आता हे फक्त लिहून घ्या, म्हणजे कसं तुम्हाला रेफरन्सला राहील. विखुरलेल्या किंवा एकाकी वस्ती, विखुरलेल्या किंवा एकाकी वस्ती, एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे, एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे जेव्हा परस्परांपासून लांब अंतरावर राहतात, लांब अंतरावर राहतात, त्या वसाहतीला विखुरलेल्या वसाहती म्हणतात. त्या वसाहतीला विखुरलेल्या वसाहती म्हणतात. मग कुठे आढळतात या, घनदाट जंगले व गवताळ प्रदेश, घनदाट जंगले, गवताळ प्रदेश. दुसरं विपरीत हवामान विषयक स्थिती, विपरीत हवामान विषयक स्थिती, विपरीत हवामान विषयक स्थिती. विपरीत हवामान विषयक स्थिती आणि कृषी योग्य जमिनीची कमतरता, कृषी योग्य जमिनीची कमतरता, कृषी योग्य जमिनीची कमतरता. मग आता ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल, त्या ठिकाणी त्या लोकांना सोयी सुविधा सगळ्या अवेलेबल असतील का? असे जर लोक वेगवेगळ्या वस्तीवरती वाड्यांवरती राहतात तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना पाण्याची पाईपलाईन असेल का? घरपोच पाणी असेल का? नाही, पाणी नसणार.
शिक्षणासाठी त्यांची शाळा कुठे असणार, मोठ्या गावात असणार, त्या ठिकाणी त्यांना जवळच्या अंतरावरती भेटणार नाही. वैद्यकीय सुविधा त्या सुद्धा कुठे असणार, मेन त्या ठिकाणी जे मोठं थोडस गाव असेल त्या ठिकाणी असेल, तालुक्याच्या ठिकाणी वगैरे. मग त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असल्यामुळे ह्या सोयी सुविधा पुरवल्या जात नाही. त्यामुळे त्या सोयी सुविधा ज्या असतात, सामाजिक सेवा ज्या असतात, ते त्यांच्यासाठी उपलब्ध नसतात त्या ठिकाणी. त्यांचं एक वैशिष्ट्य झालं. ठीक आहे. दुसरं, लोकसंख्या पण कशी असणार, अशा वस्त्यांची कमी. ठीक आहे. घराघरांमध्ये अंतर जास्त. प्रदूषण असेल का अशा ठिकाणी, प्रदूषण नसणार. ठीक आहे. आणि लोक लांब राहतात, त्यांच्यामध्ये काही कलह, वाद, भांडण होत नाही. त्यामुळे कसं राहणं, सामाजिक स्वास्थ्य चांगलं. ठीक आहे. तर त्यांची वैशिष्ट्य काय आहे, पहिलं लिहा. पहिलं वैशिष्ट्य असेल घरांमध्ये अंतर. घरांमध्ये अंतर. घरांमध्ये अंतर. दुसरं, सामाजिक सेवा उपलब्ध नसतात. सामाजिक सेवा उपलब्ध नसतात. सामाजिक सेवा उपलब्ध नसतात. लोकसंख्या मर्यादित. लोकसंख्या मर्यादित. आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घरे कुठे दिसतात आपल्याला, कोकण. कोकण. कोकणात आपल्याला विखुरलेल्या वस्ती दिसतात. तसेच सह्याद्री पर्वतात सुद्धा दिसतात. सह्याद्रीमध्ये. ठीक आहे. कोकण आणि सह्याद्री भागात विखुरलेल्या वस्ती दिसतात. ठीक आहे. आता केंद्रित असेल लोकसंख्या, एकाच ठिकाणी सगळी लोकसंख्या असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवणं सोपं होईल. त्यामुळे सगळ्या सामाजिक सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध असतात. लोकसंख्या जास्त, त्यामुळे काय होणार, प्रदूषण जास्त. ठीक आहे. एकत्र लोकसंख्या आली की भांडण. ठीक आहे. त्यामुळे आपापसात वाद. ही झाली केंद्रित वसाहत जी आहे त्याची वैशिष्ट्य. ठीक आहे. ही कुठे सापडते आपल्याला, महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावर. दख्खनचा पठार किंवा आपण त्याला देश बोलतो, या भागात आपल्याला केंद्रित वस्ती सापडते. ठीक आहे. सघन किंवा केंद्रित वस्ती, एकापेक्षा जास्त गृहसमूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होते, त्याला बोलतात केंद्रित वस्ती. एकापेक्षा जास्त गृहसमूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होते. एकापेक्षा जास्त गृहसमूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होते, त्याला सघन किंवा केंद्रित वस्ती म्हणतात. सघन किंवा केंद्रित वस्ती म्हणतात. कुठे सापडते, सुपीक मैदानी भागात व पाण्याच्या ठिकाणाजवळ. सुपीक मैदानी भागात व पाण्याच्या ठिकाणाजवळ. ठीक आहे. सुपीक मैदानी भागात व पाण्याच्या ठिकाणाजवळ. ठीक आहे. ह्याची वैशिष्ट्य काय, घरे परस्परांच्या जवळ. घरे परस्परांच्या जवळ. ठीक आहे. सामाजिक सेवा उपलब्ध असतात. सामाजिक सेवा उपलब्ध असतात. सामाजिक सेवा उपलब्ध असतात. आणि केंद्रीकरण अतिप्रमाणात झाल्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संघर्ष सुरू होतात. केंद्रीकरण अतिप्रमाणात झाल्यास
सामाजिक, आर्थिक, राजकीय संघर्ष सुरू होतात. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्यांच्या आकारावरून त्यांचे प्रकार पाडले जातात. ठीक आहे. त्यांना वेगवेगळी नावं दिलेत. जसं की पहिला आहे रेषाकृती. रेषाकृती वस्ती किंवा रेषीय वस्ती. म्हणजे काय, एखादी नदी गेली, ठीक आहे, तर ह्या नदीच्या काठावरती आपल्याला काय दिसतात, वसाहत झालेली किंवा वस्ती दिसते. ठीक आहे, नदी चालली ही, ठीक आहे. सो नदीच्या किनाऱ्यावरती अशा दोन्ही बाजूला आपल्याला वस्ती दिसते. किंवा सरळ जर रोड गेला असेल, हायवे गेला असेल, तर हायवेच्या पण कडेला आपल्याला वस्ती दिसते. तर ही झाली रेषीय वस्ती किंवा रेषाकृती वस्ती. लक्षात ठेवायचं, एका रेषेत नदी असेल किंवा हायवे, रोड असेल, रस्ता असेल, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय दिसतात, वसाहत दिसते, वस्ती दिसते. त्याला बोलायचं रेषीय किंवा रेषाकृती वस्ती. ठीक आहे, लिहून घ्या. रस्ता, रेषाकृती किंवा रेषीय वस्ती. रस्ता, कालवा, कालवा म्हणजे कॅनल. येस, रस्ता कालवा यांच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, रस्ता कालवा यांच्या दुतर्फा. ठीक आहे. किंवा नदी, नदी, नदी व समुद्र किनाऱ्याच्या काठावर, व समुद्र किनाऱ्यांच्या काठावर आणि पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी, आणि पर्वतीय प्रदेशांच्या पायथ्याशी एका रेषेत घरे वसलेली असतात. एका रेषेत घरे वसलेली असतात. ठीक आहे. आता काय बोलला, जर समुद्र किनारा असेल, हा समुद्र किनारा आहे सपोज, तर ह्याच्यावरती सुद्धा कशी, अशी घरे, एका रेषेत घरे. एका रेषेत. किंवा पर्वत आहे असा, ठीक आहे, पर्वताच्या पायथ्याशी अशी घरे, एका रेषेत. तर हे फक्त लक्षात ठेवा, कुठे कुठे दिसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, नद्यांच्या दोन्ही बाजूला, समुद्र किनाऱ्यावरती आणि पर्वताच्या पायथ्याशी. ठीक आहे, ही झाली रेषाकृती वस्ती किंवा रेषीय वस्ती. ठीक आहे. येस, रेल्वे रूळ असेल, रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला असेल. हायवेला आपल्याला दिसतात, हायवे झाला आणि त्यामुळेच म्हणतात की हायवे नंतर डेव्हलपमेंट का होते त्या भागाची, कारण की हायवे झाला की त्याच्या बाजूला हॉटेल्स, घरं वगैरे, वस्ती वाढायला लागते आणि त्यामुळे त्या एरियाचा डेव्हलपमेंट होतो. येस, त्यामुळे प्राइस वाढते. ठीक आहे. दुसरी आहे गोलाकार, गोलाकार वस्ती किंवा गोलाकृती वस्ती. गोलाकृती किंवा गोलाकार किंवा वर्तुळाकार. त्याच्यामध्ये काय असेल, गोल, मग ह्याच्यात एखादा तलाव असेल, सरोवर, तलाव, सरोवर असेल. ठीक आहे. याच्या बाजूनी ज्यावेळेस घरं बसतात त्याला काय म्हणतात, गोलाकार वस्ती किंवा वर्तुळाकार. जस्ट शेप वरून. ठीक आहे. मध्ये एखादं तळ असेल आणि त्याच्या आजूबाजूला जर शहर वसलेलं असेल
किंवा गाव वसलेलं असेल तर त्याला काय बोलतो आपण? गोलाकार वस्ती किंवा वर्तुळाकार वस्ती. ठीक आहे. जसं की काश्मीरमध्ये सांगितलं उलर लेक आहे. ठीक आहे, उलर लेक आहे किंवा सरोवर आहे, त्याच्या बाजूने दिसतात आपल्याला घरं बसलेली. ठीक आहे. सो हे झालं गोलाकार किंवा वर्तुळाकार वस्ती. तलाव असेल, मध्ये तलाव असेल, एखादं तळ असेल किंवा सरोवर असेल तर त्याच्या आजूबाजूला पाणवठ्याच्या बाजूला दिसतात, त्याला बोलायचं आपण गोलाकार वस्ती किंवा वर्तुळाकार वस्ती. ठीक आहे. तलाव सरोवर, तलाव सरोवर किंवा किंवा गावातील एखाद्या महत्वाच्या वास्तू भोवती स्थापन झालेली वस्ती. ठीक आहे. तलाव सरोवर किंवा गावातील एखाद्या महत्वाच्या वास्तू भोवती स्थापन झालेली वस्ती. ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेत जे मसाई लोक राहतात, मसाई आदिवासी जमातीचे लोक राहतात, तर त्यांच्या अशा गोलाकार वसाहती असतात. ठीक आहे. आणि त्याला ते लोक काय बोलतात? क्रॉल. क्रॉल बोललं जातं. हा PYQ होता. ठीक आहे. मसाई लोकांची जी वस्ती असते ती अशी गोलाकार असते आणि त्यांना क्रॉल बोललं जातं. हा राज्यसेवेला PYQ होता, क्रॉल. ठीक आहे, क्रॉल बोललं जातं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं त्याच्यानंतर हे समजलं गोलाकार. मसाई लोकांच्या ह्याला काय बोलतात? क्रॉल. नेक्स्ट बाणाकृती वस्ती. बाणाकृती म्हणजे काय? तर बऱ्याचदा असं दिसतं समुद्राच्या पाण्यात हे जमिनीचं असं टोक गेलेलं दिसतं, भुशीर बोलतात ह्याला. ठीक आहे, असं. आणि या ठिकाणी मग आपल्याला वस्ती दिसते. हे फक्त शेप वरून विचारलं जातं, शेप वरूनच ह्याला नावं पडलेली आहे. ठीक आहे. सो समुद्र आहे इकडे. ठीक आहे. आणि जमिनीचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने समुद्राच्या पाण्यात गेलंय आणि त्याच्यावरती वस्ती तयार झालेली आहे. किंवा नदी असेल, नदीचं एकदम शार्प वळण जर असेल असं, तर या भागात जी वसाहत तयार होते तर त्याला बोलणार आपण बाणाकृती वसाहत. ठीक आहे. नदीने हा शार्प टर्न घेतलाय. ठीक आहे. तर ही झाली बाणाकृती वसाहत. ठीक आहे. लक्षात घ्यायचं बाणाचा आकार. बाणाकृती वसाहत. ठीक आहे. लिहून घ्या. नदीच्या टोकदार वळणावर किंवा समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच निमुळत्या भागावर, नदीच्या टोकदार वळणावर किंवा समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या उंच निमुळत्या भागावर स्थापन झालेली वसाहत. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर येते चौकोनाकृती वसाहत. चौकोनाकृती वसाहत म्हणजे काय? ज्यावेळेस दोन रस्ते एकमेकांना छेदतात. ठीक आहे, छेदतात किंवा दोन लोहमार्ग एकमेकांना छेदतात. ठीक आहे, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला जी वसाहत तयार होते त्याला बोलतात चौकोनाकृती वसाहत. ठीक आहे, अशी हे रस्ते असे एकमेकांना काय असतील?
हे झाले चौकोनाकृती वसाहत. चालेल. ठीक आहे, चालेल. मग नेक्स्ट राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. चालेल, थँक्यू सो मच.